नमस्कार, शुभमंगल वास्तूमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही जो रुद्राक्ष परचेस केला आहे त्याला आपण कसं धारण करायचं त्याचा विधी मी आज सांगणार आहे. सो रुद्राक्ष ही खूप पवित्र एनर्जी आहे. हे स्वतः महादेव आहेत. सो त्याला जेव्हा तुम्हाला रुद्राक्ष मिळतो तेव्हा तो ऑलरेडी मी सिद्ध केलेला असतो. त्याला सिद्ध तुमच्या नावाने करून देतो शुभमंगल वास्तूकडनं. जेव्हा तुम्हाला रिसीव्ह होतो, तुम्हाला गाईचं तूप मार्केटमधून विकत आणायचं आहे. घरातलं गाईचं तूप यूज करायचं नाही आहे. जर नवीन बॉटल असेल तर ठीक आहे, पण तुम्ही यूज केलेलं ऑलरेडी ते तूप चालणार नाही. तुम्हाला नवीन गाईचं तूप छोटी बरणी आणा. त्याच्यामध्ये हा जो रुद्राक्ष आहे, कितीही मुखी असू द्या, तो तुम्हाला 24 तास भिजत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 तास गंगाजलमध्ये भिजत ठेवायचं आहे. गंगाजलमध्ये 2 तास भिजत ठेवल्यानंतर तुम्हाला याला तुम्ही सिल्वर कॅपिंग आधीच करून आणायची आहे. जेव्हा माझ्याकडून तुम्हाला प्रॉडक्ट्स मिळतील तेव्हा तुम्ही सिल्वर कॅपिंग करून आणायचं आहे. सिल्वर कॅपिंग केल्यानंतर तुम्ही मग गाईच्या तुपात ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही गंगाजलमध्ये ठेवायचं आहे. जर तुम्हाला सिल्वर कॅपिंगचं बजेट नसेल तर तुम्ही डायरेक्टली लाल धाग्यामध्ये घालू शकता. तर तुम्हाला जो हा रुद्राक्ष आहे हा 2 तास गंगाजलमध्ये ठेवल्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाणं शक्य झालं तर खूप चांगली गोष्ट आहे, खूप उत्तम आहे. कारण महादेवांच्या मंदिरात जाऊन रुद्राक्ष धारण करणं खूप गरजेचं असतं. तर महादेवांच्या मंदिरात जायचं, तिथे ओम नमः शिवायचा 108चा जाप करायचा आणि जर 7मुखी रुद्राक्ष धारण करत असाल तर ओम हम नमः हा मंत्र धारण बोलायचा आहे 108 वेळेस. तुमची इच्छा बोलायची आहे आणि रुद्राक्ष धारण करायचं आहे. रुद्राक्ष हा फक्त सोमवारी आणि गुरुवारीच धारण करता येतो. इतर दिवशी रुद्राक्ष धारण करत नाही आणि शिवरात्रीच्या दिवशी रुद्राक्ष धारण करता येतो. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रुद्राक्ष झोपताना कंपल्सरी काढायचं आहे. कंपल्सरी रुद्राक्ष झोपताना काढायचं आहे. हजबंड वाईफचे रिलेशनशिप जेव्हा येतील तेव्हा रुद्राक्ष आधीच काढून ठेवायचं आहे. अजिबात रुद्राक्ष हजबंड वाईफचं रिलेशनशिप येत असताना चालत नाही. त्यामुळे झोपताना कंपल्सरी काढायचा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला झोपताना काढल्यानंतर जेव्हा तुम्ही कधी घरामध्ये नॉनव्हेज बनवत असाल किंवा नॉनव्हेज खात असाल तर त्याच्या आधी रुद्राक्ष काढून ठेवायचा आहे घरातल्या मंदिरामध्ये आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ करूनच तो वेअर करायचा आहे. रुद्राक्ष धारण करून तुम्ही खात नसाल पण तुमच्या घरात एखादं कुत्रं असेल आणि त्याला जेवण बनवून देत असाल तर बिलकुल चालणार नाही. तुम्हाला जर कुत्र्याला जेवण बनवून द्यायचं असेल तर तुम्ही प्लीज रुद्राक्ष धारण करू नका. रुद्राक्ष धारण करून नॉनव्हेज नाही बनवत. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्ही खूप प्रमाणामध्ये फ्रिक्वेंटली खात असाल नॉनव्हेज तर मग तुम्ही रुद्राक्ष धारण नका करू. रुद्राक्ष धारण करण्यासाठी नॉनव्हेज खूप स्ट्रिक्टली पाळलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त स्मशानभूमीमध्ये जाताना रुद्राक्ष काढून ठेवला पाहिजे. कुणाच्याही मैतीला जाताना रुद्राक्ष काढून ठेवला पाहिजे. सो ह्या गोष्टी तुम्हाला जर पाळायला जमणार असेल तरच तुम्ही रुद्राक्ष धारण करा. कारण रुद्राक्ष ही काही रेमेडी नाही आहे, ती एक एनर्जी आहे. ते स्वतः महादेव आहे. सो त्याचा ब्लेसिंग्स तुम्हाला नक्की मिळतील जर तुम्ही त्याचा व्यवस्थित वापर केला तर. रुद्राक्ष हे कोणीही धारण करू शकतं. लहान मुले, स्त्री किंवा पुरुष असं काही नाही आहे की पुरुषांनी किंवा स्त्रीनी केलं तर ती संसारातनं उठते, असं काहीही नाही आहे. हे मीथ आहे. सगळेजण रुद्राक्ष धारण करू शकतात. तर तुम्ही नक्की रुद्राक्ष धारण करून बघा. पण ह्या गोष्टींचं सगळं तुम्ही व्यवस्थित काटेकोरपणे नियम पालन करा तरच तुम्ही रुद्राक्ष धारण करा. धन्यवाद.